अच्छा. हां. जशा की सर्जिकल केसेस असतात, ब्रेस्टमधील गाठ आली आणि युटेराईन फायब्रॉइड्स आले, म्हणजे आपली गर्भाशयाची गाठ असते, स्किन वॉर्ड्स असतात, कॉन्स असतात. तर अशा सर्जिकल केसेस ज्या आहेत त्या बिना सर्जरी ठीक होऊ शकतात का? आणि तुमचे काही अनुभव असतील तर ते आमच्यासोबत शेअर कराल का? नक्कीच. याचं प्रमाण आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. अच्छा. युट्राईन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाला जी गाठ येते, ब्रेस्टचा फायब्रोएडिनोमा म्हणजे जी ब्रेस्टमध्ये गाठ असते, ओव्हेरियन सिस्ट झाले, परत वॉर्ड्स आणि कॉन्स, तर हे खूप कॉमन गोष्टी आहेत, बरोबर. ज्याला जनरली सर्जरी सजेस्ट केली जाते. पण या गोष्टी ज्या आहेत ना, अशा हे नसतात, खूप घातक नाही आहेत, तोपर्यंत लगेच सर्जरी करण्याची गरज नाही. म्हणजे जसं की बेनाईन ट्युमर्स असतात, जे कॅन्सरच नसतात, त्यांच्यासाठी सर्जरी न करता आता होमिओपॅथीमध्ये बऱ्यापैकी औषधं उपलब्ध आहेत. तर जवळपास कोणी होमिओपॅथीचे डॉक्टर्स असतील स्त्रियांच्या किंवा त्यांच्या अनुभवातले, ज्यांच्याकडे ते रेग्युलरमध्ये जात आहेत, अशा डॉक्टरांना दाखवून या गोष्टींच्या ट्रीटमेंट्स केल्या जाऊ शकतात. अच्छा. आणि उत्तम प्रकारे, म्हणजे आता माझा तर अनुभव आहे, ओव्हेरियन सिस्टच्या एक 99% त्याला सक्सेस रेट आहे ओव्हेरियन सिस्टच्या केसेसला. अरे वा. फायब्रोएडिनोमाला पण एक 95% पर्यंत, युट्राईन फायब्रॉइड्सला पण एक 98% पर्यंत वगैरे होमिओपॅथिक औषधांनी मी स्वतः केसेस ठीक केलेल्या आहेत. अच्छा. तर सर्जरी हे लास्ट ऑप्शन असलं पाहिजे. कारण जर वयाच्या 24व्या वर्षी 22व्या वर्षी फायब्रॉइड्स होत आहेत, सिस्ट बनत आहेत ओव्हरीमध्ये, किंवा फायब्रोएडिनोमा होतंय, तर त्याचं रूट कॉज शरीरातनं गेलं पाहिजे. हो ना. सर्जरी हे लास्टचं ऑप्शन ठेवलं गेलं पाहिजे आयडियली. लोकांना माहीत नसतं. जनरली लोक जातात डॉक्टरांकडे, डॉक्टर सजेस्ट करतात, कारण त्या डॉक्टरांनाही ही अशी औषधं आहेत ते माहीत नसतं. त्यांची चूक नाहीये, कारण त्यांनी जो अभ्यास केला त्याप्रमाणे ते सांगतात की आम्ही हा अभ्यास केलेला, या केसेससाठी सर्जरीच आवश्यक आहे. पण अशाही ट्रीटमेंट्स आहेत आणि हे बऱ्याचशा लोकांना माहीत आहे, त्यामुळेच ते आमच्याकडे येतात ना ते पेशंट्स, आणि ते ठीकही होतात. तर कुठलीही सर्जरी असो, हे तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या संदर्भात झालं, पण कुठलीही सर्जरी असेल ना, तर एक 2-3 ओपिनियन घेतले गेले पाहिजेत. आणि या सर्जरीला टाळण्यासाठी जर काही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. हो ना. हां. खरं आहे. तसे बघायला गेले तर सर्जरी ही एका दिवसात होऊन जाते आणि बरेचसे हेल्थ इन्शुरन्स असतात की जे सर्जरीज कव्हर करतात. तर मग लोकांचा असा समज होतो की बाबा एका दिवसात जी होणारी गोष्ट आहे त्यासाठी आपण भरपूर दिवस गोळ्या खाण्यापेक्षा एका दिवसात होते तर करून टाकूया. तर मग तुम्ही असे का म्हणता की सर्जरी करू नका आणि त्यावर ट्रीटमेंट घ्या किंवा अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून दुसरा उपाय शोधा? हा अगदी उत्तम प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच पेशंट्सला पडलेला असतो, जेव्हा आम्हाला ते फोन करतात, मॅडम मला असा प्रॉब्लेम आहे आणि मला डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केलेली आहे, तुमच्याकडे याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे का? मग ते क्लिनिकमध्ये येतात त्यांच्या पूर्ण फाईल्स वगैरे घेऊन, रिपोर्ट्स घेऊन. मग फाईल्स बघितल्यावर जेव्हा आम्ही सांगतो की आता हे होणार, मग ते किती दिवसात होणार, हा प्रश्न पहिला असतो त्यांचा. मी औषध घेतलं की 8 दिवसात बरं होणार, 15 दिवसात बरं होणार, की कधी बरं होणार? मग त्यावेळेला आम्हाला सांगावं लागतं, हा डिसीज तयार होण्यासाठी शरीरामध्ये एक सर्टन कालावधी तुम्हाला लागलेला आहे, त्याचं एक काही कारण आहे, आपण ते शोधू आणि कारणाला ट्रीट करू. त्यामुळे जी पॅथॉलॉजी डेव्हलप झालेली ती लगेच नाही जाणार. आणि शरीरामध्ये एक ऑर्गन आहे, समजा ओव्हरीला सिस्ट झाला आहे, ब्रेस्टमध्ये एखादा गाठ झालेली आहे, बिनाईन ट्युमर आहे, घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आणि त्याच्यासाठी औषध उपलब्ध आहे. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगता आहेत की हे डॉक्टर म्हणजे हे औषध तुम्हाला लागू पडणार आणि तुम्ही फक्त पेशन्स ठेवा आणि औषध व्यवस्थित घ्या, तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शेवटी सर्जरी म्हटलं की कुठला तरी ऑर्गन काढणं आलं, एकतर पोटात असेल तर पोट फाडा, आजकाल असतात 1 टाक्याचं ऑपरेशन म्हणतात, एका दिवसात म्हणजे तुम्ही घरी जाऊ शकता. असं एका दिवसात जरी गेलं तरी पूर्ण हिलिंगसाठी 1 महिना जातोच. कुठली सर्जरी असेल तर आरामात जातो. म्हणजे पाईल्स पण असतील किंवा ओव्हेरियन सिस्ट काढला, लगेच दुसऱ्या दिवशी पेशंट कामाला नाही जाऊ शकत. ही औषधं घेऊन, जी होमिओपॅथीची औषधं असतात किंवा आयुर्वेदिक औषधं असतात किंवा कुठली अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे, या गोष्टी करून पेशंट त्याचं दैनंदिन जे रुटीन आहे ते व्यवस्थित तसंच चालू ठेवू शकतो. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, आता कॉर्न आहे, वॉट्स आहेत किंवा किडनी स्टोन्स आहेत, गॉल ब्लॅडर स्टोन आहे, जो
दुखत नाहीये, काही नाहीये, तसाच आहे, फक्त आपल्याला त्याची ट्रीटमेंट करायची आहे. मग सर्जरी करून तुम्ही तुमचा महिना त्यात घाला, तुमच्या शरीराची छेडछाड करा, एक ऑर्गन जो देवाने काहीतरी कामासाठी दिलेला आहे शरीरात तो काढा किंवा त्याचा कुठला पार्ट काढून टाका. हो ना. हे करण्यापेक्षा हम्म. जर औषध घेऊन तुम्ही ठीक होत असाल तर पेशन्स ठेवा आणि फक्त औषध घ्या आणि शरीराला हील करण्याची सवय लावा ना. आता काय होतं, बेसिकली रूट कॉज शरीरात राहतं. समजा गॉल ब्लॅडर स्टोन आहे किंवा एखाद्या फिमेलच्या ओव्हरीमध्ये सिस्ट आहे किंवा ब्रेस्टमध्ये बिनाइन ट्युमर आहे, तो काढला, पण ते रूट कॉज शरीरात राहतं. काही दिवसानंतर दुसरीकडे कुठेतरी काहीतरी आजार येतो. मग असे पेशंट वारंवार एका वर्षात 1, 2, 3 अशी पेशंट आमच्याकडे येतात येतात. क्लिनिक्समध्ये की हे ऑपरेशन केलं, थोडे दिवस मग शांतता असते, परत नेक्स्ट इयरला दुसरं ऑपरेशन. मग काय काय तुम्ही शरीरातनं काढणार. आणि जेव्हा खरंच इमर्जन्सी, समजा एखादी गोष्ट आहे जिला सर्जरीची फार मेजर गरज नाहीये, आता सर्जरी केली आणि एखादी इमर्जन्सी आली 2-3 महिन्यामध्ये जिथे सर्जरीची खरंच गरज आहे, मग त्यावेळेला तुमचे एका वर्षात 2-3 ऑपरेशन होऊन जातात ना. हो ना. हा, मग हे करण्यापेक्षा जर अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्सने या गोष्टी ठीक होऊ शकतात तर वाय नॉट, बरोबर. की नाही. म्हणजे चिरपाड करून शरीराचे हाल करून घेण्यापेक्षा हा, जर औषधांनी जर त्या गोष्टी क्युअर होत असतील बरोबर. तर का नाही. हा, आणि तुमचं रुटीन डिस्टर्ब न करता होतं हे सगळं. बरोबर. हा, कुठलंही पेन होत नाही, कुठलाही त्रास नाहीये आणि ही सगळी औषधं हार्मलेस आहेत, साईड इफेक्ट फ्री आहेत, तर घ्यायला काय हरकत आहे, खरंय. की नाही.